नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत महिपत, नागराज आणि प्रिया यांची परत एक युती झालेली आहे. महिपतला ज्या धमक्यांचे कॉल्स येत होतात, अर्जुन सायलीने जे जळकं लाकूड त्याच्यासमोर टाकून त्याला अपघाताची आठवण करून दिली होती, परत एक चिठ्ठी पाठवली होती, ह्या सगळ्याचं कनेक्शन महिपत प्रियासोबत जोडतो आणि तिला म्हणतो की मी आता एक लोकेशन पाठवतो, त्या पत्त्यावर लगेच जायचं. ते लोकेशन एका जंगलातलं असतं. प्रिया तिथे आल्यानंतर महिपत त्याच्या गुंडांना सांगतो की हिचे हातपाय बांधा रे आणि हिला खड्डा काढून इथे पुरा. प्रियाला नेमकं काय चालू आहे तेच काही कळत नसतं. ती म्हणत असते, अहो मी काय केलंय ते तरी सांगा. तेव्हा महिपत म्हणतो, सांगतो ना, सगळं सांगतो, का धमकी देत होतीस मला. तेव्हा प्रिया म्हणते, अहो कसल्या धमक्या, कोण दिल्या तुम्हाला धमक्या, मला काहीही माहित नाहीये. तेव्हा महिपत म्हणतो, ए बबली, खोटं बोलू नको, तूच पाठवत होती तो धमक्याची चिठ्ठी, ते जळकं लाकूड, बाबूचा फोटो, हे तू सगळं केले ना. तेव्हा प्रिया वैतागून म्हणते, अहो अण्णा सर, कोण बाबू, मी नाही ओळखत कुठल्या बाबूला. महिपतने प्रियाला फक्त डोकं ठेवून पूर्णपणे पुरलेलं असतं, तरीही ती काही खरं सांगत नाहीये. हे समजल्यानंतर महिपत म्हणतो नागराजला, काय नागराजवर विश्वास ठेवायचा का हिच्यावर. तेव्हा प्रिया या गोष्टीचा फायदा घेत म्हणते, अहो विश्वास तुम्हाला ठेवावाच लागेल, कारण सुभेदारांच्या घरी काय काय गोष्टी चालू आहेत हे मी तुम्हाला सांगू शकते. या धमक्या कोणी पाठवल्यात हे मला कन्फर्म माहित नाही, पण मला अशी शंका आहे की ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन आणि सायली करतायत, कारण त्यांचं कसलं तरी प्लॅनिंग चालू आहे. कसलं प्लॅनिंग चालू आहे ते मला काही माहिती नाहीये. तेव्हा महिपत म्हणतो, मग या गोष्टी तू मला आधी का नाही सांगितल्या. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही मला तुमच्या टीममध्ये ठेवलं होतं का. माझ्या खऱ्या आई वडिलांना माझ्या घरी पाठवून माझ्या डोक्याचा त्रास वाढवला, मला टेन्शन दिलं, आणि मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगू असं तुम्हाला वाटतं. तेव्हा महिपत म्हणतो, ठीक आहे, आजपासून महिपत शिकळे, नागराज किल्लेदार आणि बबली लोखंडे यांची परत एक युती झालेली आहे. आणि आता अर्जुन आणि सायली यांचं काय प्लॅनिंग चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी बबली तू आम्हाला पोचवशील. ह्या एकाच अटीवर तुला मी बाहेर काढणार. महिपतनं असं म्हटल्यानंतर प्रिया लगेच त्या गोष्टीचा फायदा घेत म्हणते, हो हो, एक गोष्ट मी तुम्हाला सगळी सांगेन, सुभेदारांच्या घरी काय चालू आहे काय नाही चालू आहे, फक्त मला इथून बाहेर काढा. प्रियाने असं कबूल केल्यानंतर महिपत तिला त्यातून बाहेर काढतो आणि त्या तिघांची परत एक टीम तयार होते.